नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. आज आपण श्रवण करणार आहोत चंद्रघंटा व्रतकथा. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते. असे मानले जाते की ही देवी भक्तांचे कष्ट दूर करते आणि त्यांना समृद्धी, शांती आणि यश प्रदान करते. चंद्रघंटा देवीची कथा पुढील प्रमाणे आहे. फार वर्षापूर्वी महिषासूर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता. त्याने देवांवर आक्रमण केले आणि इंद्राचे सिंहासन हिसकावून घेतले. सर्व देव ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले आणि त्यांनी महिषासुराच्या अत्याचाराची कहाणी सांगितली. देवांनी एकत्र येऊन महिषासुराचा नाश करण्याचा निश्चय केला. या उद्देशाने त्यांनी आपल्या शक्तीचे तेज एकत्र केले. ब्रह्मदेवाचे तेज, विष्णूचे तेज आणि महादेवाचे तेज एकत्र आले आणि त्यातून एक दिव्य शक्ती देवी दुर्गा प्रकट झाली. महादेवांनी देवीला त्रिशूल दिला, विष्णूंनी सुदर्शन चक्र दिले आणि इंद्राने ऐरावत हत्तीवरून घंटा दिली. अशा प्रकारे सर्व देवांनी तिला आपली शस्त्रे दिली. देवीचे कपाळ चंद्रकोरी प्रमाणे दिसत होते, म्हणूनच तिचे नाव चंद्रघंटा पडले. चंद्रघंटा देवीने महिषासुराशी घनघोर युद्ध केले. देवीने आपल्या प्रचंड सामर्थ्याने आणि शस्त्रांच्या बळावर महिषासुराचा वध केला. या घटनेनंतर सर्व लोकात पुन्हा शांती प्रस्थापित झाली. यामुळेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या दिवशी घंटेची पूजा केल्याने भक्तांचे दुःख, भय आणि सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते. देवीच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती येते. ही कथा आपल्याला सांगते की चांगुलपणाचा नेहमीच वाईट गोष्टींवर विजय होतो आणि जेव्हा वाईट शक्तींचा नाश करायचा असतो तेव्हा चंद्रघंटा देवीची पूजा करणे शुभ मानले जाते. चंद्रघंटा देवीची ही कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने अनेक शुभ फल मिळतात. या कथेचे श्रवण केल्याने भक्तांचे सर्व दुःख आणि मनातील भीती दूर होते. देवी चंद्रघंटा आपल्या भक्तांना सर्व संकटांपासून वाचवते अशी श्रद्धा आहे. ही कथा आपल्याला सांगते की चांगुलपणाचा नेहमीच वाईट गोष्टींवर विजय होतो. त्यामुळे ही कथा ऐकल्याने भक्तांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढतो. चंद्रघंटा देवीला सौभाग्य आणि समृद्धीची देवी मानले जाते. त्यामुळे या कथेचे श्रवण केल्याने घरात सुख, शांती आणि धन समृद्धी येते. ज्याप्रमाणे देवीने महिषासुराचा नाश केला त्याचप्रमाणे ही कथा ऐकल्याने आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. देवी चंद्रघंटा शांतीची प्रतीक आहे. त्यामुळे तिची कथा ऐकल्याने मन शांत होते आणि मानसिक स्थिरता मिळते. या कथेच्या श्रवणाने जीवनात सुख, समृद्धी येते आणि सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. ही कथा तुम्हाला ऐकून कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.